नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 8 एप्रिल 2024. आज ॲक्च्युली जो 2-3 दिवसापूर्वी महत्त्वाचा व्हिडिओ बनवायचा होता त्याचा योग आज आलाय असं आपण म्हणूया. त्याचे काही कॅल्क्युलेशन्स मला दाखवायचे होते. होपफुली माझे हे कॅल्क्युलेशन्स हे शेवटचे कॅल्क्युलेशन्स असणार आहेत आपल्या सगळ्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी, दाखवण्यासाठी. मित्रांनो, 2-3 गोष्टींचा विचार करून मला हा व्हिडिओ बनवायचा आहे. सर्वप्रथम आपल्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर लोकसभेला उभं राहिलो तर काय कॅल्क्युलेशन्स होऊ शकतात, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असणार आहे की मध्यमवर्गीय सुशिक्षित लोक मतदानाला का निघत नाही, हा माझा त्या कॅल्क्युलेशनच्या मधला दुसरा प्रश्न आहे. जर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये विचार केला तर जवळपास 22 लाख मतदार आहेत. मात्र जवळपास जर मागच्या 4 लोकसभा मतदानाचा जर विचार केला तर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 40% 52-55% पर्यंत वोटिंग झाली. जास्त झाली होती 2014ला, मागच्या वेळेस झाली 19ला झाली होती 52, आणि त्याच्या आधी 40-44% वोटिंग ही पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत होत आलेली आहे. जवळपास 60% मतदान हे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये होत नाही. ज्या ठिकाणी मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकांचा टक्का जास्त आहे अशा ठिकाणी 2004-9 या दरम्यान अनेशाने आताही विचार केला तर मतदानाचा टक्का हा 50% वरती जात नाही. हे दुर्भाग्य आहे. अजूनही अनेक जे मध्यमवर्गीयांचे भाग आहेत, मध्यमवर्गीय नागरिक ज्या ठिकाणी राहतात, मध्यमवर्गीय परिवार ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त 30 ते 35% वोटिंग होतं. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ह्या 30% वोटिंगमुळे संपूर्ण पुणे लोकसभा मतदारसंघाचा जेव्हा ॲव्हरेज केला जातो तो 50-55% होतो. मित्रांनो, ज्यावेळेस मी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार केला त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा अभ्यास देखील मी केलाय. सर्वप्रथम आपण ह्या विषयावर जाऊ की जे 25-30% लोक, मध्यमवर्गीय सुशिक्षित लोक वोटिंगला जातात आणि उरलेले 75 का जात नाही. त्यांच्यापैकी मी काही लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला की ज्यांनी आजपर्यंत वोटिंगच केलं नाही किंवा वोटिंगला जात नाही, की तुम्ही का जात नाही. तर त्यांनी 2-3 जे प्रामुख्याने मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मला निवडणुकीला उभं राहावं अशी माझी इच्छा झाली. सर्वप्रथम मुद्दा होता की जे राजकारण चाललेलं आहे ते राजकारण त्यांना पटत नाही. दुसरं, त्यांच्या मनामध्ये अशी भावना आहे की माझ्या एका मताने काय फरक पडतो. मित्रांनो, तुमच्या एका मताने नाही पण प्रत्येक व्यक्तीने जर एक मताचा विचार केला तर तो अनेक मतांमध्ये विभाजित होतो आणि ते एकत्र झालेले मत, ज्याचं आपण लहानपणीच ऐकलं होतं, थेंब थेंब तळे साचे, तसंच तुमचं एक मत सुद्धा जर आम्हाला खूप महत्वाचं आहे, आपल्या देशाला खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हा विचार करू नये. एक मुद्दा जो सगळ्यांना अतिशय प्रामुख्याने जो सुशिक्षित वर्ग आहे त्याचा होता आणि त्याच्यावर मग मी हा विचार केला होता खरं म्हणजे की मी निवडणुकीला उभं राहावं. त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की मिलिंद, आपण नेता कुणाला मानावं, आपण मतदान कुणाला करावं, ह्याच्यासाठी काहीतरी पॅरामीटर असावे. मी लीडर, नेता अशाच व्यक्तीला मानेल जी व्यक्ती माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, माझ्यापेक्षा जास्त शिक्षित आहे आणि त्या व्यक्तीकडनं मी जे देशासाठीचं काम करू शकत नाहीये त्यापेक्षा ते काम अथवा मी करत असलेल्यापेक्षा जास्तीचं काम ही ती व्यक्ती करू शकेल असा कॉन्फिडन्स असलेली व्यक्तीला मी नेता मानेल आणि मी त्याला मतदान करेल. पण तशी व्यक्ती बॅलेट पेपरवर नसल्यामुळे आम्ही मतदानाला बाहेर पडत नाही. तर या लोकांसाठी मिलिंद संपगावकर एक ऑप्शन म्हणून या लोकसभा निवडणुकीमध्ये समोर येण्याचा प्रयत्न करतोय. मिलिंद संपगावकर आता इलेक्शनला उभा राहिला तर त्याला किती मतं मिळतील हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांचा आहे. मी याच्याही आधीच्या 8-10 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की मी एक इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. मी प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करतो, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बनवतो आणि त्याशिवाय मी ते इन्व्हेस्टमेंट्स करत नाहीत.
मित्रांनो, आजही तीच वेळ आलेली आहे. आपण निवडणूक ही नुसती लढवायची म्हणून लढवत नाही आहोत, तर निवडणूक जिंकण्याचं कॅल्क्युलेशन जोपर्यंत माझ्या डोक्यात बसलेलं आहे, जे तुमच्या समोर सांगतोय, तुम्ही जर कन्व्हिन्स झाला, तुम्ही जर बोलले की मिलिंद हे तुझं कॅल्क्युलेशन बरोबर आहे, तर आपण 23 तारखेला फॉर्म भरतोच आहे. तसं आपण उद्या प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि मला आत्ता 200% गॅरंटी आहे की माझं कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे. मी प्रचंड रिअलिस्टिक जगामध्ये जगणारा माणूस आहे. मी स्वप्नाच्या जगात जगत नाही. लक्षात घ्या, सर्वप्रथम पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 11 लाख मतदान होतो. या मतदानामध्ये मुख्य जे 3 उमेदवार आहेत, ह्या 3 उमेदवाराला 4, 9, 14, 19 ह्याचा जर अंदाज घेतला तर पडणाऱ्या मतांची संख्या ही आपण डिवाइड केलेली आहे. ही केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला किती मतं पडणार आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. माझ्या मते यावेळेस जर आपण निवडणुकीला उभं असू तर आपल्याला टार्गेट असणारे 4 लाख मतांचं. जर आपण 4 लाख मताधिक्य जर आपण घेऊ शकलो तर नक्कीच पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपला विजय निश्चित होऊ शकतो. जेव्हा आपण 11 लाख लोकांबद्दल विचार करतोय, त्याच्यामध्ये बऱ्याच पक्षांचे बरेचसे मत हे फिक्स आहेत, हे मलाही माहिती आहे. माझं लक्ष आहे जे 11 लाख लोक मतदानाला बाहेर निघत नाही, या 11 लाख लोकांना जर मी मतदानासाठी बाहेर काढलं तर माझा मतदानाचा टक्का वाढू शकतो. आणि त्या 11 लाख लोकांचा जो मुख्य प्रॉब्लेम आहे की माझा नेता कसा असावा, याचा आयडियल प्रोफाईल मी त्यांच्या समोर मागच्या काही दिवसापासून मांडतोय. आजपर्यंत मध्यमवर्गीय लोकांसाठी कोणी काम केलेलं नाहीये, आपण करतोय. उच्च शिक्षण आपण दाखवतोय, युवा चेहरा आपण दाखवतोय, राजकीय पार्श्वभूमी नाहीये, फ्रेश चेहरा आहे, यशस्वी उद्योजक म्हणून आजपर्यंत आपण नावाजलोय आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नाची जाण आहे. मुख्यत्वे करून मध्यमवर्गीय लोकांचे प्रॉब्लेम फेस केलेला माणूस असल्याने आलेले प्रॉब्लेम्स काय होते, त्याच्यावर मला सोल्युशन काय काढायचंय याची इत्थंभूत माहिती ही असल्याने मध्यमवर्गीयांचे प्रश्न अधिक प्रखरपणे मला संसदेत मांडता येणं सहज शक्य होणार आहे. या 11 लाख लोकांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या लोकांनी आजपर्यंत लोकसभा निवडणुकीला मतदान केलेलं नाहीये, कृपया त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. ज्यांचं मत आहे की माझ्या एका मताने काही होणार नाही, त्यांना पाठवा. ज्यांचं मत आहे इस्टॅब्लिश राजकारण्यांना मला धडा शिकवायचा आहे, त्यापेक्षा मी मतदानाला जात नाहीये, त्यांना पाठवा. जे लोक मतदानावर बहिष्कार घालण्याच्या गोष्टी करतायत त्यांना पाठवा की तुम्ही मतदानामध्ये असा व्यक्ती निवडून द्या की जो तुमचा आवाज संसदेत उचलेल. तुम्ही मतदान न केल्यामुळे इस्टॅब्लिश राजकारण्यांचं फावतोय आणि जे चाललेली व्यवस्था आहे ती तशीच चालली आहे आणि दिवसेंदिवस ती खराब होत चालली आहे. आणि खराब झालेल्या व्यवस्थेला कुठे ना कुठे मतदान न करणं हे कारणीभूत आहे. मध्यमवर्गीय लोकांनी मतदानाला बाहेर निघालच पाहिजे. मित्रांनो, काही गोष्टी आणि काही आकडे इथं मी ऍड करायला, जिथं आपण पुण्याचं मतदान 40 ते 45 आणि 50% बद्दल गप्पा मारतोय, तिथंच जर काही राज्य बघा मतदान करण्याचा फायदा काय असतो आणि योग्य ठिकाणी मतदान करण्याचा फायदा काय असतो हे लक्षात घ्या. यूपी 70-80% वोटिंग होतो, एकाच पक्षाला त्यांनी बहुमत दिलं. आज यूपीची प्रगती बघू शकताय. बिहार, पश्चिम बंगाल, काही असो, पश्चिम बंगालमध्ये 80%च्या वरती मतदान होतो. अतिशय गरीब राज्य आहे पण 80% मतदान होतोय. कुठल्या पक्षाला होतो, कुठल्या सर्कमस्टन्सेस मध्ये होतो मला काही नाही म्हणायचंय, पण माझं मत आहे की जो भारतीय या देशाचा नागरिक त्याला मिळालेल्या हक्काचा वापर करतोय, लोकशाहीने दिलेल्या त्याला पवित्र हक्काचा वापर करतोय, त्या राज्यातील त्या व्यक्तीला, त्या नागरिकाला मला सल्यूट करावासा वाटतो. आज पुण्यातला मध्यमवर्गीय सुशिक्षित माणसाला हे समजू नये का
आपण 5वी ते 10वी पर्यंतच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी शिकलोय. आपल्या मताची ताकद आपण जाणतो. 1996 पासून 2011 पर्यंत 14 पर्यंत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळत नव्हतं. मतदार बाहेर आले आणि त्यांनी दाखवून दिलं की आमची ताकद काय. आणि नुसतं दाखवून नाही दिलं मित्रांनो, त्यांनी एका पक्षाला पूर्ण बहुमत दिलं. 14लाही दिलं, 19लाही दिलं. ही ताकद तुमच्या मतामध्ये. ज्या पुण्यामध्ये 2004ला 2009ला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा 25,000 मतांनी पडला होता, त्याच पुण्यामध्ये 40% वोटिंग त्या दरम्यान होत होतं. आणि जेव्हा 50% वोटिंग झाले त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा 3 लाखाचं मताधिक्य घेऊन निवडून आला. त्यावेळेस 2009ला त्यावेळेस जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते अनिलजी शिरोळे, यांना फक्त 2.25 लाख मतं होती. पण 14ला मोदीजींच्या लाटेमध्ये त्या व्यक्तीला 5.25 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं. हे केवळ तुम्ही बाहेर निघाल्यामुळे मिळालं. आज मध्यमवर्गीयांसाठी एक उच्च शिक्षित मुलगा युवक प्रयत्न करतोय. आज माझी अपेक्षा आहे की या 11 लाख मतदारांनी बाहेर यावं आणि आपल्याला मताधिक्य द्यावं. का? मागच्या 88 दिवसामध्ये अनेक असे प्रश्न, नाविन्यपूर्ण प्रश्न, काल मांडलेला सायबर फायनान्शियल फ्रॉड वरचा प्रश्न आजपर्यंत कुठल्याही खासदाराने का मांडला नाही. माझा राग त्या व्यवस्थेवर माझा राग त्या व्यवस्थेवर आहे. माझा राग त्या व्यवस्थेला आहे. माझं प्रशासन संपूर्ण ताकदीने काम करू शकतो, पण प्रशासनावर जो राजकीय दबाव आहे, त्यांना जो मुक्त हस्त दिला जात नाहीये, त्याच्यासाठीचा माझा लढा आहे. लक्षात घ्या, पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये या वर्षी जर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, वंचित यांचे जरी तुल्यबळ उमेदवार असले तरी सुद्धा शिक्षण, संपर्क, मध्यमवर्गीय लोकांची ताकद ही मिलिंद संपगावकरच्या मागे तशीच आहे. मी कुठल्याही उमेदवाराला हलका अथवा भारी मानत नाहीये. माझं एक खूप स्पष्ट मत आहे. राजकारणाची नवी दिशा सुरू करायची असेल तर ती सुरुवात मी पुण्यातून करतोय. मी माझी निवडणूक लढवताना एक पंचसूत्री आखली आहे. मी कुणावरही आरोप प्रत्यारोप करणार नाही. ज्याला माझ्यावर आरोप करायचे त्याने खुशाल करावे. मी काम करायला इथं आलेलो आहे, मी कामच करणार. मी कुणाच्या खाजगी आयुष्यामध्ये डुकणार नाही, बघणार नाही. 2, मध्यमवर्गीय हा माझ्यासाठी मुख्य मुद्दा असेल. मध्यमवर्गीयांना जे 82% मध्यमवर्गीय आहेत या देशामध्ये, या राज्यामध्ये, या माझ्या पुण्यामध्ये, त्यांच्यासाठीचे कामं करेल. पुण्याचे जे बेसिक प्रश्न आहेत हे समूळ घालवेल. लक्षात घ्या, 76 वर्ष झाले, आजही आपण रस्ते, वीज, पाणी दर 5 वर्षांनी त्याच्यावरच निवडणूक लढवतोय. पण तो प्रॉब्लेम समूळ घालवण्यासाठी आजपर्यंत एस्टॅब्लिश राजकारणाने का काम केलं नाही, त्याचं एक मॉडेल आपण तयार करूया. 2047 पूर्वी देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या व देशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करायला सक्षम कायदे बनवूया. आणि 5वं महत्वाचं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझं सगळ्यात जास्त, सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं प्रेम म्हणजे माझा विमा व्यवसाय. विमा व्यवसायाला योग्य ते स्थान मिळवून देऊन, लक्षात घ्या, जोपर्यंत विमा व्यवसायाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य स्थान मिळत नाही, विमा प्रतिनिधीला तुमच्या मोबाईलमध्ये योग्य स्थान मिळत नाही, ज्या पद्धतीत तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा, ज्या पद्धतीत तुम्ही तुमच्या CAचा नंबर सेव्ह करता, त्या पद्धतीत तुमच्या विमा प्रतिनिधीचा नंबर तुम्ही सेव्ह करून त्याला रिस्पेक्ट देत नाही. विमा काढायचा स्वतःहून तुम्ही तुमच्या विमा प्रतिनिधीला फोन करत नाही,
तोपर्यंत ह्या देशाचा विकास होणं शक्य नाही. हे आजपर्यंत तुम्हाला कुठलाही खासदार सांगणार नाही, कारण की त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे. एक मध्यमवर्गीय माणूस म्हणून, मध्यमवर्गीय विमा प्रतिनिधी म्हणून मला हे सांगण्याची इच्छा होते. यासारखे अनेक गोष्टी आहेत ज्या भविष्यात आपण अशाच बोलत राहणार आहोत. आपण युट्यूबच्या मार्फत प्रत्यक्ष भेटीच्या अंती आपण ह्या गोष्टी करणार आहोत, पण या पंचसूत्रीवर आपण काम करणार आहोत. या 5 गोष्टींबरोबर माझे 5 प्रश्न देखील असणार आहेत. त्याच्यातला एक प्रश्न आज जाता जाता मी विचारायची इच्छा आहे. जे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आहे त्यांना एक प्रश्न नक्की विचारा, तुम्हाला उच्च शिक्षित खासदाराबरोबर काम करायला आवडणार नाही का? आज जे प्रशासनाला राजकीय प्रेशर दिलं जातोय ना, ते राजकीय प्रेशर जर बंद झालं आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्याने मुक्त हस्ताने त्याला दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करत जर प्रशासन चालवलं, तुम्ही विचार नाही करू शकत माझा भारत सुफलाम सुफलाम कसा होतो. हे तुम्ही बघू शकतात. कायद्याचं राज्य कसं असतो हे तुम्ही बघू शकता. फायनान्शियल सायबर फ्रॉड करणारे लोक जे असतात, जे तुमच्या OTP वर किंवा लिंकवर क्लिक केल्यावर पैसे उडवतात, त्यांना कसे गळचेपी करू शकतात हे तुम्ही बघू शकाल. आणि हे जे खोके आणि बाकीचे जे काही शब्द आहेत हे बाहेर पडतील. मी निवडणूक लढवताना आत्ताही जाहीर करतोय, मिलिंद संपगावकर सर्वसामान्य ब्राह्मण कुटुंबातील एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहे. त्याच्याकडे पैसे नाहीत. मी पैसा खर्च करू शकणार नाही. मी माझ्या 11 लाख मध्यमवर्गीय बांधव, जे 16 लाख आहे त्याच्यातले 4 लाख वोटिंग करतातच, 5 लाख वोटिंग करतात, 11 लाख करत नाही. या 16 लाख मध्यमवर्गीय बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून 26,000 विमा कर्मचारी, गुंतवणूक करणारे विमा प्रतिनिधी, गुंतवणूक प्रतिनिधी यांच्या जीवावर, जे मध्यमवर्गीय बांधव, जे माझे ग्राहक, जे माझे हितचिंतक, जे गणेश मंडळ आहेत, ह्या सगळ्या लोकांच्या जोरावर निवडणूक लढवत जवळपास 5.5 लाखापर्यंत मताधिक्य घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघामधून चांगल्या पद्धतीत निवडणूक लढवून पैसा खर्च न करता विजयी होऊन महाराष्ट्राच्या आणि शाने देशाच्या राजकारणामध्ये एक नवीन पान सुरू करेल. उद्या गुढीपाडवा आहे. या गुढीपाडव्याच्याच मुहूर्तावर मी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या गोष्टी जाहीर करणार आहे. आपण सगळे माझे फॅमिली मेंबर आहात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे आज हा व्हिडिओ केलाय. खरं म्हणजे हा व्हिडिओ मला 4 दिवस आधी करायचा होता, पण त्या दिवशी RBIची पॉलिसी, नंतर माझ्या रिद्धीज लेडी विंगचा वाढदिवस, यासारखे कंटिन्युअस 1-2 दिवस विषय झाले. कालचा फायनान्शियल सिक्युरिटीचा विषय घेणं खूप गरजेचं होतं, कारण की मी नेहमी स्वतःला अग्रस्थान देण्यापेक्षा माझ्या मध्यमवर्गीय बांधवाला अग्रस्थान द्यावं अशी माझी इच्छा होती. आणि मी इथं जाता जाता परत एकदा सांगेल की लोकसभा निवडणूक ही मिलिंद संपगावकरला स्वतःची खासदारकी मिरवण्यासाठी नाही, तर मध्यमवर्गीय, उच्च शिक्षित, सुशिक्षित व विमा प्रतिनिधी व गुंतवणूक प्रतिनिधींचा बुलंद आवाज सभागृहात नेण्यासाठी करायची आहे. आज आपण इथंच थांबूया. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.